आपण खूप वेळा मोदी सरकार, शिंदे सरकार, राज्य सरकार, केंद्र सरकार, भारत सरकार अशी वेगवेगळ्या सरकारांची नावं ऐकत आलेलो आहोत। पण हे सरकार बनतं कसं? आता सध्या लोकसभा निवडणुका संपल्या आणि आता पुढे 2-4 महिन्यात विधानसभा निवडणुका लागतील। तर हे लोकसभा, विधानसभा असतं तरी काय? आपण दिलेल्या मतांनी मुख्यमंत्री, पंतप्रधान यांची निवड केली कशी जाते? या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नीट समजून घेऊया। भारतीय संविधानामध्ये केंद्र आणि राज्य या दोन्हीकडे संसदीय प्रणालीची तरतूद आहे। आता हे समजून घेण्यासाठी आपल्याला पहिलं केंद्र सरकार आणि राज्य सरकार काय असतं हे समजून घ्यावं लागेल। त्यानंतर आपण समजून घेऊयात की संसदीय प्रणाली म्हणजे काय। केंद्र सरकार म्हणजे संपूर्ण भारत, ज्यात सर्व राज्य समाविष्ट असतात, म्हणून आपण त्याला भारत सरकार ही म्हणतो। आणि केंद्र सरकारचा प्रमुख पंतप्रधान असतो। राज्य सरकार म्हणजे संपूर्ण भारतात जे छोटे छोटे भाग विभागले गेले, जसे की महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, गोवा, कर्नाटक असे जे छोटे छोटे भाग विभागले गेले त्यांना आपण राज्य म्हणतो। आणि या सर्व राज्यांचा मिळून देश बनतो आणि या राज्यांच्या प्रमुखाला मुख्यमंत्री म्हटलं जातं। आता आपल्याला समजलं की राज्य काय आणि केंद्र काय। तर आता आपण समजून घेऊयात की संसदीय प्रणाली म्हणजे काय। संसदीय प्रणाली म्हणजे एक शासन करण्याची पद्धत आहे। जसं की अमेरिकेमध्ये अध्यक्षीय शासन पद्धत आहे, तसं आपल्या भारतात संसदीय शासन पद्धत आहे। ही एक राज्यकारभार चालवण्याची पद्धत आहे। एकदा का तुम्हाला ही संसदीय शासन पद्धती समजली तर तुम्हाला समजेल की आमदार कोण, खासदार कोण, मुख्यमंत्री कसा बनला जातो, पंतप्रधान कसे बनले जाते, या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला कळतील। आपण संसदीय प्रणाली कशाला म्हणणार? तर ज्या प्रणालीमध्ये धोरणे आणि कृतीसाठी कार्यकारी मंडळ म्हणजे एक्झिक्युटिव्ह हे विधिमंडळाला म्हणजेच लेजिस्लेचरला उत्तरदायी असते, त्या प्रणालीला आपण संसदीय प्रणाली म्हणतो। आता आपल्याला संसदीय प्रणालीमधली एक्झिक्युटिव्ह आणि लेजिस्लेचर म्हणजेच कार्यकारी मंडळ आणि विधिमंडळ काय असतं ते एकदा नीट समजून घेतलं पाहिजे। पहिलं आपण विधिमंडळ समजू, कारण विधिमंडळातूनच कार्यकारी मंडळाची निर्मिती होते। विधिमंडळ म्हणजे संसद सदस्यांचा समूह। आता संसद सदस्य कोण असतं? तर जनतेने म्हणजे आपण निवडून दिलेले जे खासदार असतात ते संसद सदस्य असतात। म्हणजे जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी म्हणजे ज्यांना आपण मराठीत खासदार बोलतो, त्या सर्वांचा समूह म्हणजे विधिमंडळ आणि त्यांची संख्या संसदेमध्ये 543 असते। आणि याच खासदारांच्या निवडणुकीला आपण लोकसभा म्हणतो। म्हणजे आता ज्या निवडणुका झाल्या त्या लोकसभेच्या निवडणुका होत्या, म्हणजे आपण खासदार निवडून दिले। या निवडणुका सर्व राजकीय पक्ष लढतात आणि ज्या राजकीय पक्षाचे निम्म्याहून जास्त खासदार निवडून येतात तो पक्ष सरकार बनवतो। उदाहरणार्थ 2014 मध्ये आणि 2019 मध्ये बीजेपी या पक्षाचे निम्म्याहून जास्त खासदार निवडून आल्यामुळे बीजेपीने केंद्रात सरकार बनवलं। जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी म्हणजेच खासदारांच्या समूहाला आपण विधिमंडळ म्हणतो। विधिमंडळातूनच कार्यकारी मंडळाची निर्मिती होते, म्हणजेच बहुमत मिळालेल्या पक्षामधील खासदारांचा एक नेता पंतप्रधान बनतो आणि तो त्या इतर खासदारांपैकी काही खासदारांना निवडून त्यांना मंत्रिपद सोपवलं जातं। प्रधानमंत्री आणि त्यांनी निवडलेले जे मंत्रिमंडळ आहे त्याला आपण कार्यकारी मंडळ असं म्हणतो। म्हणजेच विधिमंडळातूनच कार्यकारी मंडळाची निर्मिती होते आणि हे कार्यकारी मंडळ विधिमंडळाला उत्तरदायी असते। उदाहरणार्थ बीजेपी या पक्षाचे निम्म्याहून जास्त खासदार आल्या कारणामुळे त्या पक्षातला एक नेता म्हणजे नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाले आणि त्याच पक्षातले इतर खासदारांची निवड पंतप्रधानाने म्हणजे नरेंद्र मोदींनी निवड केली, ते मंत्रिमंडळ झाले। आणि हेच पूर्ण मंत्रिमंडळ म्हणजे नरेंद्र मोदी आणि इतर जे पूर्ण मंत्रिमंडळ आहेत ते हे पूर्ण संसदेला म्हणजे इतर जेवढेही पक्ष आहेत त्यातील खासदारांना उत्तरदायी असतात आणि याच प्रणालीला संसदीय प्रणाली म्हणतात। आतापर्यंत तुम्हाला समजले असेल की लोकसभेच्या निवडणुकीत आपण खासदार निवडतो म्हणजेच मेंबर ऑफ पार्लिमेंट आणि ज्या पक्षाचे खासदार जास्त त्याचा पंतप्रधान होतो। आता ही संसदीय प्रणाली राज्य सरकारवरही जशीच्या तशी लागू होते। जसं आपण केंद्र सरकारच्या निर्मितीत खासदार निवडतो तसं राज्य स्तरावर आपण आमदार निवडतो। या निवडणुकींना आपण विधानसभा निवडणुका म्हणतो, ज्या की लोकसभेसारख्या दर 5 वर्षांनी होतात। आता महाराष्ट्रात पुढे ज्या निवडणुका लागणार आहेत त्याला आपण विधानसभा निवडणुका म्हणतो, ज्यात आपण आमदार निवडून देणार। परंतु केंद्रात लोकसभेच्या 543 सीट असतात, पण राज्यात विधानसभेत प्रत्येक राज्याच्या विधानसभेच्या सीट ह्या वेगवेगळ्या असू शकतात। जसे की महाराष्ट्राच्या 288 विधानसभा सीट आहेत, म्हणजेच महाराष्ट्राची जनता निवडणुकीच्या माध्यमातून विधानसभेत 288 आमदार पाठवते।
आणि ज्या पक्षाचा आमदार जास्त त्या पक्षातला एक नेता मुख्यमंत्री होतो आणि तो त्याचं मंत्रिमंडळ बनवतो, जसे की आपण केंद्र सरकारमध्येही पाहिलं। आणि अशा प्रकारे राज्य सरकार स्थापन होतं आणि ज्याला आपण राज्य सरकार असं म्हणतो। आतापर्यंत तुम्हाला कळलं असेल की दोन सरकारे असतात, एक केंद्र सरकार आणि एक राज्य सरकार। केंद्र सरकारमध्ये आपण खासदार निवडून लोकसभेमध्ये पाठवतो, ज्यामुळे देशाचा पंतप्रधान ठरतो, आणि राज्य सरकारमध्ये आपण आमदार निवडून विधानसभेत पाठवतो, ज्यामुळे राज्याचा मुख्यमंत्री ठरतो। मी अपेक्षा करतो की तुम्हाला पडत असलेल्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली असतील। जर तुम्हाला असेच अजून प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये लिहून पाठवा, आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि अशाच माहितीने भरलेल्या व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा।